महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री होणार आहे। दरम्यान सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यामुळे आता या तयारीला देखील सुरुवात करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या माहितीप्रमाणे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज म्हणजेच 31 जानेवारी 2026 ला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्याद्वारे महाराष्ट्राची इतिहासामध्ये पहिली महिला उपमुख्यमंत्री तयार होणार आहे। बारामती येथे 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रिकामी जागा निर्माण झाली। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी लगेचच निर्णय घेतला की उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात यावं आणि त्यानंतर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये पाठिंबा देखील मागितला। आज याबद्दल बैठक देखील पार पडली आणि या बैठकीमध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची सहमती त्यांनी दर्शवली असून पक्षाच्या नेत्यांना याबद्दलची माहिती देखील देण्यात आली आहे। या निर्णयानंतर आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राला एक पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे। सुनेत्रा पवार यांचं हे पद केवळ पारंपरिक वारसा नव्हे तर महिला नेतृत्वास राज्यामध्ये अधिक सशक्त स्थान मिळवून देण्याची संधी म्हणून देखील पाहिलं जाते। त्यामुळे पक्षातील गटांमध्ये एकमत राहण्यासाठी देखील मदत होईल। मात्र आज 5 वाजता संध्याकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्राला एक पहिली महिला म्हणून उपमुख्यमंत्री मिळणार आहे।